सर्वांना नमस्कार. 28 जुलै 2026चा महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण विभागाचा हा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयाचा विषय आहे शाळा व्यवस्थापन समितीकडे नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन करण्याचे कार्य सोपवण्याबाबतचा. तर आता या शासन निर्णयाच्या प्रस्तावनेमध्ये काय सांगितले ते आपण सर्वप्रथम समजून घेऊया. केंद्र शासनाने 2029 पर्यंत अंमली पदार्थाचे संपूर्ण देशातून समूळ उच्चाटन करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी केंद्र व राज्याच्या विविध विभागांमध्ये समन्वयाच्या माध्यमातून होल ऑफ गव्हर्नमेंट अप्रोच टू नार्कोटिक्स विकसित करण्यात आले आहे आणि या धोरणानुसार राज्यातील विविध विभागांमध्ये समन्वय साधून अवैध अंमली पदार्थाची शेती, लागवड, उत्पादन, व्यापार, वाहतूक, विक्री व सेवनावर प्रतिबंध घालणे आणि अंमली पदार्थाच्या प्रसारावर आळा घालण्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवण्याची कार्यवाही सुरू केली आहे. पहा, प्रस्तावनेमध्ये असं सांगितलेलं आहे की केंद्र शासनाने 2029 पर्यंत संपूर्ण देशातून अंमली पदार्थाचे समूळ उच्चाटन करण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे आणि त्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये समन्वय साधून अवैध अंमली पदार्थांची शेती, लागवड, उत्पादन, व्यापार, वाहतूक, विक्री, सेवनावर प्रतिबंध घालणे आणि अंमली पदार्थाच्या प्रसारावर आळा घालण्यासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती मोहीम राबवण्यासाठी कारवाई सुरू केलेली आहे. आणि पुढे पाहूया. गृह विभागाच्या संदर्भातील क्रमांक 1 शासन निर्णय दिनांक 21 मे 2026 अन्वये बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये लोकसहभागातून ड्रग्ज फ्री मुंबई हे अभियान राबवण्यासाठी मुख्यमंत्री महोदयाच्या मान्यतेने एक उच्चस्तरीय समिती स्थापण्यात करण्यात आली आहे आणि या अभियानाचा एक भाग म्हणून बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सर्व शाळा व महाविद्यालयामध्ये नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन समिती स्थापन करण्यात आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये ड्रग्ज फ्री मुंबई हे अभियान राबवण्यात आलेलं आहे. अभियानाचा एक भाग म्हणून महापालिका क्षेत्रातील सर्व शाळा व महाविद्यालयामध्ये नशामुक्त मार्गदर्शन व समुपदेशन समिती स्थापन करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने राज्यातील सर्व शाळा व महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन केल्यास विद्यार्थी व समाजातील इतर घटकांमध्ये अंमली पदार्थ व इतर प्रकारच्या व्यसनाविषयी जनजागृती निर्माण होऊ शकते. याकरता शालेय स्तरावर नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन समिती स्थापन करण्याबाबत सूचित करण्यात आले. त्यानुसार राज्यातील सर्व शाळा महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन केल्यास विद्यार्थी व समाजातील इतर घटकांमध्ये अंमली पदार्थ व इतर प्रकारच्या व्यसनाविषयी जनजागृती होणार आहे आणि याकरता शालेय स्तरावर नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन समिती स्थापन करण्याबाबत सूचित करण्यात आलेलं आहे. तथापि संदर्भाधीन शासन निर्णय क्रमांक 2 अन्वये सध्या शाळा स्तरावर कार्यरत समित्या पुढील प्रमाणे आहेत. आपल्या सर्वांना माहिती आहे शाळा स्तरावर 4 समित्या कार्यरत. यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती, 2 सखी सावित्री समिती, 3 महिला तक्रार निवारण समिती, अंतर्गत तक्रार समिती आणि 4 विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकसन समिती. आता यातील शाळा व्यवस्थापन समितीकडे शालेय परिसर हा तंबाखूमुक्त होण्यासाठी कार्यक्रम अंमलबजावणी व देखरेख आणि सहनियंत्रण करण्याची जबाबदारी आहे. शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीने आपण शालेय परिसर तंबाखूमुक्त होण्यासाठी आपण जनजागृती राबवत असतो. आता त्याच अनुसरून शाळा व्यवस्थापन समितीकडे नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन कार्य सोपवण्याबाबतचा बाब शासनाच्या विचाराधीन होती. शाळा व्यवस्थापन समितीच्या खांद्यावर आणखी एक जबाबदारी शासनाने दिली आहे, ती म्हणजे नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन कार्य आता यापुढे शाळा व्यवस्थापन समितीला करावे लागणार आहे. तर आता हा शासन निर्णय आता काय म्हणतो ते समजून घेऊया. संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयाने गठीत करण्यात आलेल्या शाळा व्यवस्थापन समितीकडे नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन करण्याचे कार्य सोपवण्यात येत आहे आणि या अनुषंगाने समितीने पुढील कार्य करायचं आहे. तर आता या शासन निर्णयाने यापुढे शाळा व्यवस्थापन समितीला नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन करावे लागणार आहे आणि त्यासाठी पुढील महत्त्वाच्या बाबी करायच्या आहेत. पहा, 1 सदर समितीची प्रमुख जबाबदारी ही विद्यार्थ्यांमध्ये व्यसनाविषयी नियमित जनजागृती करणे ही राहील. त्यानंतर 2 नशामुक्ती क्षेत्रात कार्यरत संस्था, तज्ज्ञ, अधिकारी व या क्षेत्रासंबंधी अनुभवी व्यक्ती यांना संपर्क करून शाळेमध्ये त्यांचे सत्र आयोजित करावी. 3 विद्यार्थ्याचे वेळोवेळी समुपदेशन करणे, वर्तनातील बदल ओळखणे, आवश्यकतेनुसार पालकाशी समन्वय साधणे आणि 4 तसेच गरज भासल्यास संबंधित तज्ज्ञाकडे विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी संदर्भित करणे. तर अशा प्रकारे हे प्रमुख 4 कार्य यापुढे शाळा व्यवस्थापन समिती नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन कार्य या अंतर्गत त्यांना करायचे आहेत. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. आपण त्या ठिकाणी तो पाहू शकतो किंवा डाउनलोड देखील करून घेऊ शकतो. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण शाळा व्यवस्थापन समितीला नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन करण्याचे महत्त्वाचे कार्य आता करावे लागणार आहे. याविषयीचा जो 28 जुलैचा शासन निर्णय याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली. मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह आणि नवीन शासनपत्रासह. तोपर्यंत धन्यवाद.